आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा अतिशय सुवासिक आणि चवीला खमंग असा काळा मसाला. मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाणात आणि पारंपरिक पद्धतीने हा मसाला घरी कसं बनवायचं हे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मसाला कधीही खराब होणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. काळा मसाला बनवण्यासाठी लागणारे मसाले पाहूयात. तर इथे मी घेतलेली आहे जिरे, मेथी दाणे, काळी मिरी, त्रिफळा, जावित्री, सुंठ आणि मसाला वेलची, शहाजिरे, दालचिनी आणि वेलची, हिरवी वेलची आहे, हळदीचे कोंब, नागकेशर, ओवा, लवंग, खसखस आणि चक्रीफूल घेतलेले आहेत. हे होते खडे मसाले. आता आपण बेस इन्ग्रेडियंट्स पाहूयात. तर इथे मी घेतलेली आहे तीळ, धणे, सुकं खोबरं, 7 ते 8 कांदे हे बारीक चिरून नंतर हे 2 दिवस उन्हामध्ये चांगले असे वाळवून घेतलेले आहेत. आता इथे मी दगडफूल घेतलेली आहे आणि तमालपत्र. अशा प्रकारे आपल्याला एवढे सारे इथे हे मसाले काळा मसाला बनवण्यासाठी लागणार आहेत, ज्यामुळे हे काळा मसाला मस्त असं सुवासिक होतं, छान खमंग होतं. तर इथे मी काही सुकी मिरच्या घेतलेली आहे, लाल सुकी मिरच्या. हे पहिले आपण परतून घेऊयात, भाजून घ्यायचं आहे. तर पहिले मी 2-3 मिनिटे सुकं भाजलेले आहे. नंतर यामध्ये 2 चमचे तेल घालून मग परत हे सुके मिरच्या भाजून घेतलेले आहेत. तर सुके मिरच्या मी हे 1 किलो सुके मिरच्या घेतलेले आहेत. नंतर हे कडक उन्हामध्ये वाळवून याचे देठं काढून घेतलेले आहेत. तर इथे हे 2-3 मिनिटे तेलावर सुक्या मिरच्या चांगल्याशी परतून घेतलेले आहेत. याच प्रकारे बाकीचेही मिरच्या परतून घ्यायचे आहेत. तर आता आपण खडे मसाले भाजून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये 50 ग्रॅम जिरे घातले आहेत. जे मसाले कोरडेच भाजायचे आहेत ते मी आधी भाजून घेणार आहे आणि एक अर्धा मिनिट आपल्याला हे जिरे परतून घ्यायचं आहे. जास्त असं परतायचं नाही. थोडंसं खमंग वास आलं की हे परतून आपण हे परातीमध्ये बाजूला ठेवूयात. आता यामध्ये 50 ग्रॅम पांढरे तीळ घालूयात आणि तिळाचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ हे भाजायचं नाही. खमंग वास आलं की लगेचच आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये मी शहाजिरे घेतले आहे. शहाजिरे हे 25 ते 30 ग्रॅम मी इथे वापरलेले आहे आणि हेही 1-2 मिनिटे परतून बाजूला ठेवूयात. आता यामध्ये ओवा घालूयात. तर 10 ग्रॅम इथे मी ओवा घेतले आहे. अर्धा मिनिट आपल्याला हे ओवा भाजून घ्यायचा आहे, जास्त वेळ भाजायचं नाही. भाजून झालं की आपण हे बाजूला ठेवूयात. जे मसाले मी बिना तेलाचे भाजलेले आहेत, कोरडे आहेत, ते सर्व मसाले बाजूला ठेवायचे आहेत, वेगळे ठेवायचे आहेत. आता यामध्ये मी खसखस घातली आहे. खसखस हे 50 ग्रॅम आहे. एक खसखस ही जास्त वेळ भाजायची गरज नाही, पटकन असे भाजले जातात. जिरे, तीळ, शहाजिरे, खसखस हे मी कोरडेच भाजलेले होते, यामध्ये तेल घातलेलं नाही. त्यामुळे हे सर्व मसाले मी एकत्र बाजूला ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला जे मसाले भाजायचे आहेत त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. त्यामुळे मी इथे 4 चमचे तेल घातले आहे. 4 ते 5 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं असं गरम झालं की आता यामध्ये चक्रीफूल घालूयात. चक्रीफूलचं प्रमाण हे 15 ग्रॅम आहे आणि 1-2 मिनिटे आपल्याला हे चांगलं असं तेलावर परतून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं असं हे चक्रीफूल फुललं की आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये काळी मिरी घालूयात. तर इथे मी 50 ग्रॅम काळी मिरी घेतली आहे आणि 1-2-3 मिनिटे आपल्याला ही काळी मिरी चांगलं असं तेलावर परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले जास्त वेळ ही भाजायचं नाही, फक्त खमंग वास येऊ लागलं इतपत आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये लवंग घालूयात. तर 40 ग्रॅम इथे लवंग आहे आणि लवंग चांगलं असं फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लवंग फुललं की आपण हे बाजूला काढून ठेवूयात. यामध्ये मी आता नागकेशर घेतले आहे. 10 ग्रॅम नागकेशर आहे आणि जे हळदीचे कोंब आहेत ते नंतर मी तळणार आहे आणि 1-2 मिनिटे हे नागकेशरही परतून घेऊयात. नागकेशर परतून झालेलं आहे. आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये 2-3 चमचे परत एकदा यामध्ये मी तेल घातले आहे.
यामध्ये 10 ग्रॅम त्रिफळा घालूयात. त्रिफळाचं प्रमाण खूप जास्त ठेवू नका, कारण याचा स्वाद खूप स्ट्रॉंग असतो. जास्त झाल्यास मसाल्याला एक प्रकारचा कडवटपणा येतो, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं घालायचं आहे. 2-3 मिनिट परतून झालं की हे आपण एका परातीमध्ये बाजूला काढून ठेवूयात. आता इथे मी घेतली आहे मसाला वेलची. तर 30 ग्रॅम इथे हे मसाला वेलची आहे आणि हे मसाला वेलची चांगलंसं फुलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर मसाला वेलची भाजताना हे तेलाचं प्रमाण जास्त असायला पाहिजे, यामुळे मी अजून 2-3 चमचे यामध्ये तेल घातले आहे. आणि आता हे मसाला वेलची चांगलंसं फुलेपर्यंत परतून घेऊयात. आता हेही एका परातीमध्ये बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये मी जावित्री घातलेली आहे. जावित्री हे 20 ग्रॅम होतं आणि चांगलंसं परतून घेऊयात. इथे हे जावित्री ऑरेंज कलरचं दिसत आहे, पण परतल्यावर थोडंसं याचं कलर डार्क होतं. डार्क होईपर्यंत आपल्याला जावित्री परतून घ्यायची आहे. आता आपण दालचिनी परतून घेऊयात. तर दालचिनी ही परतताना आपल्याला तेलाचा जास्त असं वापर करायचा आहे, यामुळे मी 2 चमचे तेल घातले आहे आणि चांगलंसं डार्क होईपर्यंत आपल्याला हे दालचिनी परतून घ्यायची आहे. तर दालचिनी हे मी 40 ग्रॅम घातले होते आणि चांगलंसं परतून झालं की परातीमध्ये बाजूला बाकीच्या मसाल्यामध्ये सोबत आपल्याला हे दालचिनी बाजूला काढून ठेवायची आहे. आता आपण हिरवी वेलची परतून घेऊयात. तर इथे मी 15 ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे. हिरवी वेलची तळून फुललं की आपण हे बाजूला ठेवूयात. आता यामध्ये मी सुंठ घेतली आहे. सुंठ हे 25 ग्रॅम सुंठ आहे. तर सुंठ चांगलं असं तळलं गेलं की याचं साईज वाढतं. तर इथे हे सुंठ तळून फुललेलं आहे, तर आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये मी हळकुंड घेतलेली आहे आणि हळकुंडचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हळद हे मी 25 ग्रॅम घेतलेली आहे आणि कलर चेंज झालं की आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता यामध्ये मी कांदा घातलेली आहे. जे उन्हामध्ये सुकवून घेतलेलं होतं ते इथे मी कांदा परतून घेत आहे तेलावर. चांगलंसं काळसर होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथे हे कांदा छान असं परतून झालेला आहे आणि कांद्याला मात्र आपल्याला एका दुसऱ्या परातीमध्ये बाजूला ठेवायचं आहे. तर इथे मी बाकीचे मसाले भाजण्यासाठी दुसरी कढई, मोठी कढई घेतली आहे, कारण बाकीच्या मसाल्यांचा प्रमाण हे जास्त आहे. तर 2-4 चमचे इथे मी तेल घेतले आहे. तेल गरम झालं की यामध्ये सुखं खोबरं घालूयात. तर इथे सुकं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर किसलेलं सुकं खोबरंही वापरू शकता. तर इथे हे छान असं लालसर होईपर्यंत खोबरं तेलावर परतून घेतलेले आहे आणि आता हे खोबरं एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात, कारण हे खोबरं बारीक होण्यासाठी वेळ लागतं, त्यामुळे आपल्याला हे खोबरं बाजूला ठेवायचं आहे. तर त्याच तेलामध्ये मी इथे हे दगडफूल घेतलेले आहे. 70 ग्रॅम इथे हे दगडफूल आहे आणि छान असं दगडफूल आपण तेलावर परतून घेऊयात. तर एकदम काळसर होईपर्यंत आपल्याला हे दगडफूल परतून घ्यायचं आहे, कारण हे दगडफूल चांगलं असं परतलं गेलं तर काळा मसाला हे चांगलं असं खमंग लागतं. दगडफूल हे जास्त असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण तेजपत्ता घालूयात. तर इथे हे तेजपत्ता 70 ग्रॅम आहे आणि तेजपत्ताही चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि हेही एका परातीमध्ये बाजूला ठेवूयात. खोबरं, तेजपत्ता आणि दगडफूल आणि धने हे वेगवेगळं आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे मी धने घेतली आहे. धने हे 300 ग्रॅम आहे आणि चमच्याभर तेल घालून चांगलं असं भाजून घेऊयात. चांगलं असं याचं पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला धने चांगलेसे भाजून घ्यायचे आहेत आणि इथे हे सर्व खडे मसाले परतून घेतलेले आहेत. इथे हे सर्व मसाले 1 किलोचे होते. 1 किलो मसाला असेल तर त्यामध्ये 1 किलो सुखे मिरच्या घालायच्या आहेत, म्हणजे यामध्ये 2 किलो हे काळा मसाला बनवून होतं. आता आपण हे मसाला ग्राइंड करून घेऊया. तर पहिले जे मसाले होते जे बिना तेलाचे भाजलेले होते
ते ग्राइंड करून घेऊयात. तर इथे हे एका मोठ्या भांड्यामध्ये जे ग्राइंड केलेला मसाला आहे ते काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला हे मसाला चांगलं असं मिक्स करता येईल. त्यासाठी इथे मी मोठं भांडं वापरलेले आहे. तर आता इथे मी खसखस घेतलेली आहे. खसखस सर्व मसाल्यामध्ये बारीक होत नाही, त्यामुळे बाजूलाच हे मी बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर बाहेरूनही तुम्ही हे मसाला कुटून घेऊ शकता, पण इथे मसाला मिक्सरवर चांगलासा बारीक होतो म्हणून मी घरीच हे बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे खसखस बारीक करून घेतलेली आहे ते यामध्ये घालूयात. आता इथे मी जे सुंठ आणि हळदीचे कोंब होते ते थोडंसं कुटून घेतलेलं आहे आणि नंतर याचं मिक्सरवर बारीक पावडर बनवून घेतलेले आहे. आणि हे चाळणीमध्ये घालून आपल्याला चांगलंसं स्वच्छ चाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये हळदीचे कोंब चांगलेसे बारीक होत नाहीत, ते काही पार्टिकल्स तसेच राहतात, त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण धणे बारीक करून घेऊयात. छान असं धणेही बारीक करून यामध्ये मी घातली आहे. तर अशा प्रकारे एकदम सर्व चांगलंसं एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जे सर्व मसाले भाजून घेतलेले होते ते बारीक करून घालूयात. जे मसाला वेलची आहे ते बाजूला बारीक करायचं, म्हणजे या सर्व मसाल्यासोबत हे मसाला वेलची बारीक होत नाही, त्यामुळे बाजूला ही मसाला वेलची बारीक करून घ्यायची आहे. तर इथे हे सर्व मसाले एक एक करून बारीक करून मी यामध्ये घालत आहे. तर आता हे जे खोबरं आहे, तळलेलं खोबरं, हे बारीक करून घेऊयात. तर मिक्सरमध्ये एकदाच बसत नाही म्हणून मी 2 बॅचेसमध्ये हे सर्व मसाले एक एक करून बारीक करून घेत आहे. खोबरं हे खोबऱ्याचं पेस्ट होतं, पूर्णपणे पेस्ट होतं, कारण यामध्ये तेल असल्यामुळे पेस्ट होतं. आणि हे मसाले ग्राइंड करताना मात्र हे सर्व जे मसाले आहेत पूर्णपणे थंड झालेले पाहिजे. जर थोडंसंही जर गरम असलं तर यामध्ये मॉइश्चर होतं आणि मसाला लवकर खराब होऊ शकतं, त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच आपल्याला हे मसाला ग्राइंड करून घालायचा आहे. तर दगडफूल ही पूर्णपणे बारीक करून घेऊयात. आता यामध्ये मी तमालपत्र थोडंसं क्रश करून आपण हे मिक्सरवर याचं वाटण बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले हे बारीक करून घालायचे आहेत. यामध्ये सर्व मसाले बारीक करून झालं की शेवटला आपल्याला तळलेला कांदा बारीक करून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक फाईन असं याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आणि इथे हे सर्व मसाले बारीक करून यामध्ये मी घातली आहे. शेवटला यामध्ये कांदे ग्राइंड करून घातलेली आहे. आता हे सर्व मसाले एकत्र करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हे ग्राइंड केलेले सर्व मसाले एकजीव करून घेतलेले आहे, चांगलेसे मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आता हे जे सुखे लाल मिरच्या होते ते मी बाहेरून कुटून हे यामध्ये घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर सुक्या मिरच्याही मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता. आणि इथे हे जे सुखे मिरच्यांचं पावडर आहे हे 1 किलो आहे. 1 किलो मसाला होता, त्यामुळे आपल्याला यामध्ये 1 किलोच सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. आता हेही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पण हे अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स होत नाही, त्यामुळे परत एकदा आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट आणि हे जे ग्राइंड केलेला मसाला हे व्यवस्थित असं एकजीव होतं. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाला थोडंसं काढून परत एकदा हे चांगलं असं मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे, करून घेतलेली आहे, म्हणजे हे मसाला या तिखटमध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं. याच प्रकारे आपल्याला सर्व हे मसाला आणि तिखट मिक्सरवर फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे हे मस्त असं काळं तिखट बनवून झालेलं आहे. जेवढं हे मसाले होते तेवढंच आपल्याला सुक्या मिरच्या वापरून हे इथे मी 2 किलो काळा मसाला बनवलेले आहे. आता आपण एक बरणी घेऊयात, काचाची बरणी इथे मी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण हे काळा मसाला यामध्ये भरून घेऊयात.
भरून झालं की यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. नंतर यावर सुती कापड ठेवून याला टोपण लावून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात हवा जात नाही आणि वर्षभर चांगलं असं टिकतं. हा मसाला जास्त प्रमाणात असल्यामुळे तू वर्षभर टिकण्यासाठी एक सोपी टिप, रोजच्या वापरासाठी एका छोट्या बरणीत मसाला काढून ठेवा आणि उरलेला मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. यामुळे मसाल्याचा सुगंध, चव आणि रंग शेवटपर्यंत टिकून राहतं. तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने 2 किलो काळा मसाला कसं बनवायचं हे मी दाखवलेली आहे. वर्षभर चांगलं असं टिकतं, अजिबात खराब होत नाही. नक्की करून पहा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.